यवतमाळ जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातलेला आहे। रविवारी सायंकाळी व मध्यरात्री सर्वत्र सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला। त्यामुळे अनेक ठिकाणी घरांची झाडांची पडझड झाली। रब्बी व उन्हाळी पिकांसह फळबागा व भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले। जिल्ह्यात यवतमाळ, आर्णी, बाबुळगाव, कळंब, पुसद, महागाव, उमरखेड आदी तालुक्यात विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस पडला। यावेळी सोसाट्यांच्या वाऱ्याने अनेकांच्या घरांवरील छप्पर उडाले। आर्णी तालुक्यातील वृद्धाश्रमाचे छप्पर उडाल्याने वृद्धांची गैरसोय झाली। अनेक शाळांवरील टीनपत्र्यांचे छप्पर उडाले। दुकाने, मोठे फलक कोसळले। पावसाने गहू, हरभरा, ज्वारी, तीळ, भुईमूग आदी पिकांसह आंबा, पपई, टरबूज, संत्रा, केळी आदी फळबागांचे नुकसान झाले। यवतमाळ शहरात रात्री 11:30च्या सुमारास विजांच्या कडकडाटांसह पावसाला सुरुवात झाली। सोसाट्यांच्या वाऱ्यामुळे अनेक टपऱ्या उडाल्या। अनेक नगरात झाडे उन्मळून पडली। सखल भागात पाणी साचले। काही ठिकाणी विजेचे खांब आडवे झाले। त्यामुळे बहुतांश भागात रात्री वीज पुरवठा खंडित झाला। सकाळपर्यंत हा पुरवठा सुरळीत झाला नव्हता। सुदैवाने या अवकाळी पावसाने कुठेही जीवितहानी झाली नाही। मात्र नागरिकांची प्रचंड दाणादाण उडाली। प्रशासनाने अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे।